नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रवीण महाजन सर, येस सर. जे मागच्या 2002 पासून खरं तर या फील्डमध्ये येस. अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टर कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून तर त्यांनी काम केलेलंच आहे. नंतर त्यांचं करिअर बिल्डर डेव्हलपर या क्षेत्राकडे गेलं, त्याच्यातही त्यांनी चांगलं काम केलं. गव्हर्नमेंटच्या अनेक प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे हा त्यांचा संपूर्ण प्रवास कसा होता, अनुभव कसे होते या क्षेत्रातले, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. येस. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची साधारणपणे शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? येस. कॉलेज कुठलं होतं? आणि या क्षेत्राकडे येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? येस. तर खरोखरच प्रश्न आवडता प्रश्न आहे हो, हो, हा हो. की पुन्हा लहान वयात हो, आम्ही फ्लॅशबॅक थोडासा जायला आम्हाला ऐकायचा आहे मिळायला तुमचा. लागले. होय. तर 10वी-12वी पर्यंत सगळं शिक्षण आष्ट्यामध्येच झालं. हं, हं, तर रयत शिक्षण संस्था आष्ट्यामध्ये आहे, तिथंच 12वी पर्यंत शाळा झाली. हं. 12वी नंतर RIT राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साखराळे इस्लामपूर इथं BE सिव्हिल पूर्ण झालं. आणि त्यानंतर आष्ट्यामध्ये सुरुवात डांगे इंजिनिअरिंग कॉलेजचं त्यावेळेला कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. हं. तिथून आपल्या कामाची सुरुवात झाली. बरोबर. हं. मग आता जसं तुम्ही हा शैक्षणिक प्रवास सांगितला, याच्या पुढचा एक इंजिनियर म्हणून स्ट्रगल फार महत्त्वाचा असतो. येस. ते म्हणजे की पहिल्यांदा आपल्यावर कोणी विश्वास लगेच ठेवत नसतं काम देण्यासाठी. हां, हां. आणि मग तेव्हा तर आपल्याला कामाची फार गरज असते. येस. तर मग अशा वेळेला तो स्ट्रगल कसा होता? पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला? कसा येस. मिळाला? हां. आणि ते काम करताना काही दडपण आलं का? येस, सो पहिल्या येस. प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? येस, येस. एक 2 गोष्टी होत्या, हं, की जसं की एक मागचं एक बॅकग्राऊंड लागतं. हं, वडिलोपार्जित कोण आहे का हं, इंजिनियर वगैरे? तर तसं काही नव्हतं. हं, वडिलांचा व्यवसाय किराणा व्यवसाय. हं. पण त्या 3 पिढ्या किराणा व्यवसायामध्ये होत्या. अच्छा. त्यामुळे त्यांची जी विश्वासार्हता होती, हं, त्याचा मला फार बेनिफिट झाला. हं, की अमुक यांचा मुलगा आहे आणि तो सिव्हिल इंजिनियर झालाय. त्यामुळे लोक एक कधी आपण ह्याला काहीतरी सांगतोय आणि हं, त्यांच्याकडनं करून घेतोय. म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटत होती, त्याच गोष्टीचा मला फायदाही झाला. बरोबर, बरोबर. त्यामुळे कामं आली पण. आणि एक बॅकग्राऊंड वडिलांनी जसं ठेवलं होतं, हं, ती हं, एक जबाबदारी होती, हं, हं. की आपल्याला लोकांना द्यायचंय मॅक्झिमम सेवा हं, आणि आपलं नाव टिकवायचं आहे. हं, हं. या जबाबदारीनं आपापच कामं होत गेली आणि एकाली एक कामं वाढत गेली. बरोबर आहे. Yes. जसं हा एक प्रवास तुमचा सुरू होता आणि त्यातल्याच काही आता प्रश्नांकडे Yes. आपण येणार आहे. थोडं वर्तमान काळाकडे येऊ आता Yeah. आपण. तर त्यातला एक प्रश्न असा आहे, की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज Yes. बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. Yes. तर तुम्ही कशी हाताळता ती सगळी साईटवर परिस्थिती? येस, येस. तर अनस्किल्ड लेबर लोकांना हाताळणं, त्यांना थोडासा वेळ द्यावा लागतो. हं, त्यात पण 2 प्रकारचे आहेत. काही जण ओबेइंग आहेत, हं, की जे सांगितलं जातं ते त्यांना एकदा समजलं तर ती वेळेवर करतात. हा एक प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे, की ते डिसऑनर करतात किंवा डिसओबे करतात. तर तिथं थोडीशी रिस्क अडचणीची वाटते. हं. बाकीचे लोक आजपर्यंतची जी अनुभवली, ती मात्र त्यांना वेळ दिलं, समजावून सांगितलं, की तरी छान प्रकारे ते करतात. समजतं. असा अनुभव आलाय. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये काम करताना तुम्हाला एक जाणवलं असेल, बरेचसे कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. हं. एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला बसवून Yes. द्या. आणि मग एक इंजिनियर म्हणून तुम्हाला असं कायम अपेक्षा असते, की आपण चांगल्या दर्जेदार घराची निर्मिती करावी. Yes. कारण तुम्ही म्हणाला तसं त्यातनंच तुम्हाला पुढचं काम मिळणार असतं. नक्की. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या हं. दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? येस. तर बजेट आणि दर्जा, क्वालिटीबद्दल तर काही कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. हं, कारण हं, का फिनिशिंग आयटममध्ये आपण पुन्हा काही बदल करू शकतो. हं, हं, मात्र जे उदाहरणार्थ स्टील आहे, सिमेंट आहे, हे जे फिक्स फ्रेमवर्क आहे, यामध्ये काहीच चेंज करता येत नाही. हं, त्यामुळे आम्ही ते त्यांना समजावून सांगतो, की उद्या तुम्हाला काय फर्निचरमध्ये काही कमी जास्त करायचं असेल तर जरूर ते करा. हं. पण स्ट्रक्चर बदल, सिव्हिल स्ट्रक्चरमध्ये काही कॉम्प्रोमाइज करायला नको. हे एकदा त्यांना लक्षात आलं, की ते पण आपोआप सहकार्य करतात आणि त्यानुसार ते काम आपोआप बजेटमध्ये होतं. प्लस होतं. सुचवतो आपण, जसं की आता लाकडाला पर्याय आलाय, मार्बलच्या चौकटी आल्या आहेत, ग्रॅनाइटच्या चौकटी आलेल्या आहेत, हं. बाकीचे आले आहेत, फायबरचे आलेले आहेत. तर याच्यामुळे आपोआपच कॉस्ट सेव्हिंग पण व्हायला लागलं आणि निसर्गाला पण जे लाकूड तोड जी वाचायला लागली आहे, ती होते. डिफॉरेस्टेशन हं, आणि पोल्युशन ह्याच्यापासून पण आपण संवर्धन व्हायला संवर्धन लागलं. होऊ शकतं. बरोबर. येस सर. आता एक वेगळा प्रश्न असा आहे, की मागच्या 20-22 वर्षांपासून जसं तुम्ही हे क्षेत्र बघताय, या हां, क्षेत्राचा प्रवास बघताय, हां. तसं तुम्ही सांगली जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे इतक्या येस. वर्षात. तर एक सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास असे हां. काही इंजिनिअरच्या नजरेतून असं जर विचारलं, तर आता कुठल्या क्षेत्रावर काम करण्याची गरज आहे, असं हं, तुम्हाला हं, वाटतं, हं, की हं. येणाऱ्या 10, 15, 20 वर्षांमध्ये येस. सांगलीचा एक परिपूर्ण विकास होऊ शकतो? हां. येस. तर एम-आय-डी-सी अजून म्हणावी तितकी डेव्हलप नाहीये. हं, जसे की कागल एम-आय-डी-सी आहे, शिरोली एम-आय-डी-सी आहे, ह्या जशा डेव्हलप झालेल्या आहेत.
तसं सांगली जिल्ह्यात अजून त्या लेवलची एमआयडीसी डेव्हलप झालेली नाही. हम्म. आणि एमआयडीसी जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत नाही. आता सांगली हळद आणि ऊस या उत्पादनाच्या जोरावर देशात नाव मिळवलेलं आहे. पण औद्योगिक क्रांती जी व्हायला पाहिजे ती अजून तेवढ्या प्रमाणात दिसत नाहीये आणि ते डेव्हलप होणं गरजेचे वाटते. जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट चांगली झाली पाहिजे. Yes. तर मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला थोडी अजून गती द्यायची असेल तर? येस. तर शासनाकडून ज्या सँक्शनच्या प्रोसिजर आहेत त्या फास्ट व्हायला पाहिजेत. की एक खिडकी योजना जशी आहे की प्रस्ताव दिल्यानंतर बाबा महिन्यामध्ये तो पास व्हायला पाहिजे. तर ह्या गोष्टी अजून आपल्या इथं राबवल्या जात नाहीत. की एखाद्या बिल्डिंगच्या परमिशनला आपण कागदपत्र दाखल करतो, ती बिल्डिंग पूर्ण होते पण परमिशन आपल्या हातात येत नाही. बरोबर. आजचा फार मोठं लॅगिंग बाब आहे. बरोबर. इकडे आपण टेक्नॉलॉजीचं युग आहे असं म्हणतो, ऑनलाईन सबमिशन म्हणतो. पण ऑनलाईन सबमिशन करून सुद्धा बिल्डिंग होऊपर्यंत काही सँक्शन त्या मालकाच्या हातात जात नाही. म्हणजे दोघंही इंजिनियर पण आणि मालक पण दोघं पण ऑक्सिजनवर असतात. बरोबर. अजून काय बदल होणार का? बरोबर. जसा हा एक प्रश्न आहे तसा आता एक वेगळा प्रश्न असा आहे की आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो करताना तुम्हाला एक आनंद समाधान मिळालं, ज्यामुळे तुम्हाला एक नवी ओळख मिळाली? येस. तर सांगलीमध्ये एक आम्ही अपार्टमेंटचं काम केलं. तर ती आमची सुरुवात होती अपार्टमेंटची आणि ते आम्ही जॉईंट व्हेंचरवरती केलं होतं. की मालक जो 4 मालक होते, 4 भाऊ होते आणि परिस्थिती एकदमच हलाख्याची होती. ते सुतार काम करायचे आणि बाकीचे 3 जण शेती करायचे. तर परिस्थिती नव्हती, मात्र स्पॉट होता तो फार चांगला होता आणि त्यांना डेव्हलप करायची होती, मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि ते आपल्या संबंधित होते आणि त्यांचे आणि आपले इतके संबंध जुळले की ते म्हणले की तुम्हीच बांधून द्यायला पाहिजे आणि आम्हाला तुम्हाला जे शक्य होईल ते करून द्या. बरोबर. तर आम्ही ते 40-60% वरती केलं. गाळे पण त्यांना 40% दिले, राहायचा भाग पण 40% झाले आणि ते एक आम्हाला त्यांना त्यांची जी गरज होती ती पूर्ण केल्यानंतर एक आम्हाला एक आशीर्वाद मिळाल्याचं एक फिलिंग आलं की आम्हाला तर पैसे चांगले लाभले पण त्यांना चौघांना घरं मिळाली प्लस उत्पन्नाचं साधन मिळालं. तर आज ज्या घरात सायकल नव्हती तिथंच त्या मालकाची गाडी लागली, हे बघून फार आनंद वाटला. आणि हा जसा एक प्रसंग आहे तसा एक प्रसंग असा असतो की जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत असा एखादा प्रसंग सांगता येईल का? येस. तसाही एक प्रसंग आहे की आम्ही विथ मटेरियल एक काम घेतलं होतं आणि खडी आलती ती, त्या खडीला चुकून तांबडी साल होती आणि मालक होते ते पीडब्ल्यूडी मध्ये मुकादम या पोस्टवरती होते आणि त्यांना म्हणावं तितकं नॉलेज नव्हतं, पण त्यांनी भीती खाल्ली होती की सालीचा दगड म्हणजे तो मुरमाड आहे आणि माझ्या बिल्डिंगला काय तर होईल. आणि स्लॅब तर 12 वाजता होता आणि 8 वाजता ते म्हणले की मला ह्या खडीने काही टाकायचं नाहीये. बापरे. मग काय करायचं? खडी मागवू शकत होतो पण आहे या खडीचं काय करायचं हे फार हे होतं. पण आम्ही एक तो टास्क म्हणून घेतला. त्यांना भीती आहे ना की आपल्या स्ट्रक्चर विषयी काय होईल, तर नक्की आपण बदलून द्यायची आणि आम्ही पटकन तो निर्णय पण घेतला आणि त्यांना करून पण दिलं. त्यामुळे हा एक वेगळा आनंद आला. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा आपण स्टील निवडतो तेव्हा तुम्ही काय गुणवैशिष्ट्य बघता त्याची आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? तर महत्वाचं जे एक डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ या 2 गोष्टी फार मॅटर करतात. त्यानंतर रिबेंडिंग क्वालिटी कशी आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला रिंगा मारताना कॉर्नर्स क्रॅक झालेले दिसतात. याचा अर्थ ते हार्ड आहे स्टील आणि आम्हाला तर ऑन पेपर कळतच ते, पण आमचा जो सेंटरिंग मिस्त्री आहे तो लगेच सांगतो रिंगा वाकवताना साहेब तुकडे पडालेत किंवा हार्डवूड आलेत किंवा बार लागायला लागलाय हाताला, तर त्यावरून आपोआपच आम्हाला चेंज करायला लागतो. तोहून सांगतो की साहेब ह्या कंपनीचं नको वापरायला. जरी त्यांना नॉलेज नसलं तर त्यांच्या ते काम करण्याच्या ह्याच्यावरून बरोबर सांगतात की बाबा कोणतं स्टील हार्ड आहे, सॉफ्ट आहे. बरं. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आजपर्यंत आणि तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? येस. आयकॉन आपण जवळजवळ 2-3 रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वरती वापरलेला आहे. तर एक त्याचं जे स्टँडर्ड वेट आहे ते फार करेक्ट येते. आज जे मार्केटमध्ये इतर स्टील बाबत दिसून येत नाही तो एक अनुभव आला आणि रिबेंडिंग क्वालिटी चांगली आहे की बार 3दा जरी व्हाईस वर्सा रिबेंड केला तर तो क्रॅक जात नाही. ते छान वाटले. ओके. आणि आता एक शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येत आहेत ज्यांचं पहिलं पाऊल आहे, तर त्यांना एक सिनियर म्हणून एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? तर
नवीन विद्यार्थ्यांना किंवा नवीन एंटरप्रेनरना मी हे सांगू इच्छिते हं. की सिव्हिल स्ट्रक्चर हे हवं तेवढं काम करण्याचं फील्ड आहे. बरोबर. हे भरपूर म्हणजे भरपूर वाव आहे हं. आणि जितकं करेल तेवढं थोडं आहे. बरोबर. तर त्यामुळं कामं मिळतील का नाही, जॉब मिळतील का नाही याची भीती न बाळगता हं. आपण जे आपलं एज्युकेशन करिअर आहे ते चांगल्या प्रकारे पूर्ण करावं आणि तुम्हाला ज्या फील्डमध्ये करायचं आहे त्याचा एक्सपिरियन्स घ्यावा आणि त्यानंतर तुमचं फील्ड वर्क किंवा करिअर जरूर सुरू करावं, त्यात काहीच कमी पडणार नाही. क्या बात. Yes. सो ते इंजिनियर प्रवीण महाजन आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फील्ड इतकं वास्ट आहे म्हणजे एखाद्या समुद्रासारखं आहे आणि Yes. तुम्ही जेव्हा अख्खं आयुष्य जरी घातलं तरी त्याच्या 2 जळभर पाणी येईल एवढंच आपण काम करू शकतो. Yeah. एवढं काम ऑलरेडी खूप लोकांनी करून ठेवलंय आणि करतायत सुद्धा भविष्यात. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि Yes. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.